नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण 7 योजनांची घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेली असून या योजनांचा लाभ भारतभरातील सर्व शेतकरी हे घेऊ शकणार आहेत। क्षेत्रासाठी 7 महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा ही करण्यात आलेली असून मंत्रिमंडळाची मंजुरी ही मिळालेली आहे। शेतकऱ्यांसाठी आता 14,000 कोटींचा बूस्टर डोस हा केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला देण्यात येणार आहे। या वर्षी दमदार मान्सून बरसल्यामुळे देशातील शेतकरी हा सुखावलेला आहे। आता केंद्र सरकारने ही शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी बातमी दिलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे 14,000 कोटी रुपयांचा बूस्टर डोस कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेला आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वाच्या योजना जाहीर केलेल्या असून त्यात डिजिटल कृषी मिशन, पीक विज्ञान योजनांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवणे तसेच त्यांचे उत्पादन वाढविणे या 7 महत्त्वपूर्ण निर्णयांचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समावेश होता। संशोधन आणि शिक्षण, हवामान बदलाचा प्रतिकार, नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन, कृषी क्षेत्राचे डिजिटायझेशन तसेच फलोत्पादन, पशुधन विकास या योजनांचा केंद्र आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चात या 7 योजनांची मंजुरी दिली आहे। डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जे काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला जाणार आहे। या अभियानाचा एकूण खर्च 2.817 कोटी रुपये आहेत। यात 2 आधारभूत स्तंभ आहेत, ते म्हणजे ॲग्रीस्टॅक। आता नेमका ॲग्रीस्टॅक काय आहे तेही समजून घेऊया। शेतकरी नोंदणी कार्यालय, गाव भू अभिलेख नोंदणी कार्यालय, पीक पेरणी नोंदणी कार्यालय, कृषी निर्णय समर्थन प्रणाली, भौगोलिक डेटा या सर्वांचा समावेश या ॲग्रीस्टॅक या जे काही पोर्टल असणार आहे किंवा डाटा गोळा करण्यासाठी केंद्र सरकारने जे काही माध्यम उभं केलं आहे यामध्ये दुष्काळ, पूर निरीक्षण, हवामान, उपग्रह डेटा, भूजल, जल उपलब्धता डेटा, पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमानीकरण करणे या सर्वांचा समावेश हा ॲग्रीस्टॅक मध्ये करण्यात आलेला आहे। या अभियानामध्ये पुढील गोष्टींची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये माती प्रोफाइल, डिजिटल पीक अंदाज, उत्पादन प्रमाणीकरण, पीक कर्जासाठी व्यवस्था या AI आणि बिग डेटा सारखे आधुनिक तंत्रज्ञान खरेदीसाठी संपर्क व्यवस्था, मोबाईल फोनवरून अद्ययावत माहिती ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। अशा पद्धतीची ही जी काही ॲग्रीस्टॅक आहेत या प्रकल्पावरती केंद्र सरकार खूप मोठा खर्च करणार आहे, कारण की शेतकऱ्यांना अद्ययावत हवामानाची माहिती, पिकांची माहिती ही वेळेवर मिळाली तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे। हाच या ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचा उद्देश असणार आहे। दुसरी आणि महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान ही सुद्धा एक अभिनव उपक्रम हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता राबवला जाणार आहे। याकरता एकूण 3,979 कोटी रुपये खर्च या उपक्रमामार्फत करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल। त्यांचे 6 स्तंभ हे पुढील प्रमाणे असणार आहेत: संशोधन, शिक्षण, वनस्पती अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन, अन्न आणि चारा पिकासाठी अनुवांशिक सुधारणा, कडधान्य आणि तेलबिया पिकातील सुधारणाचा यामध्ये समावेश असणार आहे। त्यासोबतच व्यावसायिक पिकातील सुधारणा, कीटक, सूक्ष्मजंतू, परागकण इत्यादीवरती संशोधन यामार्फत केले जाणार आहे। केंद्र सरकारची तिसरी आणि महत्त्वपूर्ण योजना म्हणजे कृषी शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्राचे बळकटीकरण या माध्यमातून केलं जाणार आहे। याकरता एकूण 2,291 कोटी रुपये खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी संशोधकांना सध्याच्या आव्हानासाठी तयार करेल
आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश असणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण, नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल, TPI, AI, बिग डेटा रिमोट यासाठी केला जाणार आहे. त्यासोबतच नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूलतेचा सुद्धा अंदाज या मार्फत बांधला जाणार आहे. चौथा आणि महत्त्वाची योजना म्हणजे शाश्वत पशुधन, आरोग्य आणि उत्पादन. या योजनेसाठी एकूण 1702 कोटी रुपये खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या निर्णयाचे उद्दिष्ट असणार आहे. यात खालील गोष्टींचा समावेश असणार आहे. पशु आरोग्य व्यवस्थापन, पशुवैद्यकीय शिक्षण, दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास, पशु अनुवंशिक संसाधन व्यवस्थापन, उत्पादन आणि सुधारणा, प्राण्यांचे पोषण आणि लहान रवंथ निर्मिती विकास यांचा समावेश असणार आहे. पाचवी जी महत्त्वपूर्ण योजना आहे ती म्हणजे फलोत्पादनाचा शाश्वत विकास. 1129.30 कोटी रुपयांचा एकूण खर्चासह या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे. यामध्ये बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे हा आहे. यात सुद्धा खालील गोष्टींचा समावेश असणार आहे. उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय आणि समितीष्ण बागायती पिके, मूळ, कंद, कंदाकृती आणि शुष्क पिके, भाजीपाला, फुलशेती आणि मशरूम पिके, वृक्षारोपण, मसाले, औषधे आणि सुगंधी वनस्पती यासाठी या योजनेमार्फत खर्च केला जाणार आहे. यात व्यतिरिक्त ज्या काही 2 योजना आहेत त्याच्याकरता 1202 कोटी रुपयांचा खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण केले जाणार आहे. तर 7वे योजनेकरता 1115 कोटी रुपयांच्या खर्चासह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन हे केलं जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, केंद्र सरकार आता शेतकऱ्यांवरती 14,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च हा शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून हा करण्यात येणार आहे. त्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.